खूप छान आपला पावटा भात झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आज आपण करणार आहे पावटा भात. त्यासाठी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवलाय अर्धा तास. पावटा निवडून घेतलेला आहे आणि या त्याच्या बिया पण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. 2 कांदे उभे चिरून घेतलेत, अद्रक लसूण, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कच्चा मसाला थोडा घेतलेला आहे, दालचिनी, लवंग ते आणि शहाजिरे. काळी वेलची पण घेतलेली. ही आपल्याला काळी वेलची आपल्याला तेलामध्ये कांद्यामध्ये फ्राय करायची आहे आणि हा मसाला अद्रक लसूण आणि हा मसाला बारीक करायचा आहे. कच्चा मसाला टाकून घेऊयात. लसूण टाकून घ्यायचं आहे. बारीक काप केलेला अद्रक आहे ते टाकून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण टाकून घ्यायची आहे. याचं वाटण करून घ्यायचं आहे. भातासाठी 4 चमचे तेल घेतलेले. तेल तापलेलं आहे. कांदा टाकून घेऊ त्यात. तेल तापलेले त्यात टाकून घेऊ तेजपान, काळी वेलची टाकून घ्यायची आहे. टाकून घ्यायचंय कांदा. कांदा छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. कांदा परतत आलेला आहे. आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊ आता याच्यातच. मसाला छान फ्राय करून घ्यायचा. मसाला छान फ्राय झालाय. आता हळद टाकून घेऊ याच्यामध्ये. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. काळा मसाला घेतलाय. थोडा तिखट तुमच्या आवडीनुसार करा. धना पावडर ती पण यातच टाकून घेतलेली आहे. फ्राय करून घ्यायचं हे सगळं. टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो छान फ्राय करायचा आहे मसाल्यांमध्ये. तुम्ही अजून आवडीच्या यात भाज्या टाकू शकता. गाजर वगैरे पण टाकू शकता यात. पावटा टाकून घ्यायचा. पावटा छान फ्राय करून घ्यायचा.
तांदूळ टाकून घेऊ आता. तांदूळ एकदा छान मिक्स करून घेऊ. पाणी टाकून घ्यायचंय. मीठ टाकून घेऊ 1 चमचा. तांदळाच्या वर अर्धा इंच पाणी आलं पाहिजे एवढं आपल्याला भातात टाकायचं. एकदा मिक्स करून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कुकरच्या 2च शिट्ट्या याच्या घ्यायच्यात आपल्याला. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. खूप छान आपला पावटा भात झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा.